आयोनिक इक्विलिब्रिया या टॉपिकमध्ये आता आपल्याला जो पुढचा भाग बघायचा आहे तो म्हणजे सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. बघा, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट हे जे काही आहे त्याच्यामध्ये आपल्याला आतापर्यंत जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट बघत होतो आणि त्यानंतर त्यांचं डिसोसिएशन. आपल्याला एक माहिती आहे की सॉल्ट जे काही असतात, सॉल्ट हे त्यांचं डिसोसिएशन हे कम्प्लिटली होतं. म्हणजे एकदा ते डिझॉल्व्ह झाले की जेवढं त्यांचा भाग डिझॉल्व्ह झालेला आहे त्या प्रत्येक मॉलिक्यूलचं जवळपास त्या आयन्समध्ये डिसोसिएशन होत असतं, ज्याला आपण 100% डिसोसिएशन किंवा नियरली 100% डिसोसिएशन असं म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, जसं तुम्हाला माहिती होतं की NaCl जो काही आहे त्याचं डिसोसिएशन कसं होणार, Na+ आणि Cl- मध्ये. आता हे झालं NaClच्या बाबतीत. परंतु आपल्याला एक माहिती होतं की NaCl हा जो आहे इट इज अ सोल्युबल सॉल्ट. म्हणजे सॉल्ट हा सोल्युबल आहे पाण्यामध्ये, चांगल्यापैकी बऱ्यापैकी सोल्युबल असलेला सॉल्ट आहे. पण काही सॉल्ट असे असतात की त्यांची सोल्युबिलिटी ही अतिशय कमी प्रमाणात असते. फॉर एक्झाम्पल AgCl. आता हा जो सिल्वर क्लोराईड आहे याचं सुद्धा जे काही डिसोसिएशन होणार आहे हे कसं होणार आहे, Ag+ अँड Cl-. पण दोघांमध्ये फरक असा आहे की हा जो आहे हा वॉटरमध्ये खूप जास्त प्रमाणात सोल्युबल आहे, हा अतिशय कमी प्रमाणात सोल्युबल आहे. याला म्हटलं जातं हायली सोल्युबल अँड दिस इज कॉल्ड ॲज स्पॅरिंगली सोल्युबल. जरी स्पॅरिंगली सोल्युबल असला तरी सुद्धा त्याचं डिसोसिएशन होणार. परंतु एक लक्षात घ्यायचं आहे की याचं डिसोसिएशन कमी असल्यामुळे काही वेळानंतर काय होतं की त्याच्यामध्ये एक प्रकारचं इक्विलिब्रियम सेटअप होणार अनडिसोसिएटेड आणि डिसोसिएटेड सॉल्टमध्ये. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणतो की सपोज तुम्ही 100 मोल्स याचे घेतले होते, 100 मोल्सपैकी अशी शक्यता आहे की फक्त 10 मोल्सचं डिसोसिएशन होणार आणि उरलेले 90 जे असणार हे अनडिसोसिएटेड फॉर्ममध्ये असणार. परंतु जेवढे काही 10चं डिसोसिएशन झालेलं आहे ते डिझॉल्व्ह होणार आहे. जेवढे काही 10 मोल्स डिझॉल्व्ह होणार आहे, ह्या डिझॉल्व्ह झालेल्या सर्वच्या सर्व मोल्सचं डिसोसिएशन ह्या पद्धतीने होणार, 100% डिसोसिएशन होणार. मग आता सोल्युबिलिटी आणि त्याचं होणारं इलेक्ट्रोलिसिस या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट एवढं लक्षात घ्या. आता आपल्याला बघायचं आहे सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. जसं मी तुम्हाला याचा सांगतोय की AgClचा आपण कन्सिडर करू, इट इज अ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. काही वेळानंतर काय होणार की हे जे काही आहेत AgCl याच्यामध्ये सोल्युबिलिटी त्याची अटेन होणार. म्हणजे जेवढे काही 10 मोल्स त्याचे सोल्युबल झालेले आहेत, उरलेले 90 जे काही असणार आहे ते कुठं असणार, हे अनडिझॉल्व्ड स्वरूपामध्ये इथे खाली तळाशी बसून राहणार आणि फक्त 10चं जे त्याच्यामध्ये सोल्युबल असणार. जेवढे काही सोल्युबल झालेले आहेत त्या प्रत्येकाचं आयोनायझेशन किंवा डिसोसिएशन होणार ह्या फॉर्ममध्ये. म्हणजेच काही वेळानंतर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं इक्विलिब्रियम सेटअप झालेला असेल. दॅट इज AgCl सॉलिड इज इन इक्विलिब्रियम विथ Ag+ अँड Cl-. आता हे इक्विलिब्रियम कसं सेटअप झालंय बघा, इथं अनडिझॉल्व्ड स्वरूपामध्ये AgCl आहे. थोड्या वेळाने काय होत राहील की जेवढे डिझॉल्व्ह झाले हे कोणत्या फॉर्ममध्ये, ह्या फॉर्ममध्ये, म्हणजे अनडिझॉल्व्ह झालेले ते ह्या फॉर्ममध्ये खाली तळाशी बसलेले. याच्यात काय होत राहील, कंटिन्युअसली या दोघांचं कॉम्बिनेशन होईल आणि अनडिझॉल्व्ह स्वरूपामध्ये AgCl मध्ये ते पुन्हा तळाशी जाऊन बसतील आणि काही तळाशी असलेले जे काही मॉलिक्युल्स आहेत त्यांचं पुन्हा या पद्धतीने डिझॉल्व्ह झाले की लगेच त्यांच्या ह्याच्यामध्ये डिसोसिएशन होणार. ही असं जे इक्विलिब्रियम सेटअप झालेलं आहे. तर ह्या इक्विलिब्रियम मध्ये काय बघा, याचं जर आपल्याला डिसोसिएशन काढायचं असेल तर आपण कसं करू शकणार. बघा, हे घेतलेलं आपण स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टचं. ऑन डिसोसिएशन ह्या इक्विलिब्रियम सेटअप झाल्यानंतर त्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट K कसा लिहिणार बघा आपण. दॅट इज मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag+ इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl- अपॉन मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgCl. हा सॉलिड फॉर्म मधला, अनडिसोसिएटेड फॉर्म मधला. दिस इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट ॲट इक्विलिब्रियम. ठीक आहे. आता बघा काय होणार आहे, हा जो AgCl आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट असल्यामुळे याचं प्रमाण खूप जास्त असणार आहे. अतिशय थोड्या मॉलिक्युलचं डिसोसिएशन किंवा डिझॉल्व्ह झालेले आहे. त्यामुळे याचं प्रमाण जर जास्त असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे असतात हे नियरली कॉन्स्टंट असतं. दॅट मीन्स concentration is
कॉन्स्टंट अँड इट इज इक्वल टू के डॅश. आपण त्याला के डॅशने दाखवू. आता काय होईल बघा, हे जे के डॅश आहे हे जर आपण ह्या साईडला जर आणले तर काय होईल, के इंटू के डॅश इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू Cl मायनस. दोन कॉन्स्टंटचा प्रॉडक्ट हा कायम कॉन्स्टंट येत असतो आणि हा जो तिसरा प्रॉडक्ट आहे त्याला आपण KSP या पद्धतीने दाखवणार आहे आणि पुढं ॲज इट इज असणार आहे दॅट इज Ag प्लस अँड Cl मायनस. हा जो KSP आहे यालाच म्हटले आता सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. मग आता सोल्युबिलिटी प्रॉडक्ट काय असणार तर एखादा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट जर आपण घेतला, स्पॅरिंगली म्हणजे कमी प्रमाणात सोल्युबल असणारा सॉल्ट जर घेतला तर इक्विलिब्रियम सेटअप झाल्यानंतर त्यांचे जे आयन्स असतात त्या आयन्सचं मोलर कॉन्सन्ट्रेशनचा जो प्रॉडक्ट आहे त्याला म्हटलं जातं सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. सो दिस इज दी सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. आता बघा KSP साठी आपण फक्त एक स्पेशलाइज एक्झाम्पल घेतलं होतं सिल्वर क्लोराईडचं. सिल्वर क्लोराईडच्या ऐवजी आपण एखादं स्पेशलाइज किंवा एक जनरल एक्झाम्पल घेऊन सुद्धा हे सोल्युबिलिटी प्रॉडक्ट हे लिहू शकतो. आता जनरल एक्झाम्पल कोणतं ते इथं बघू आपण. AgClच्या ऐवजी बघा एक एक्झाम्पल घेतो इथं मी, दॅट इज दी BA. आता BA हा जेव्हा आपण एक सॉल्ट घेतोय तेव्हा इथं आपण कन्सिडर करणार की BXAY. जसं तुम्हाला माहिती आहे की सॉल्टमध्ये प्रत्येक वेळेला काही एकच असणार असं नाही. जसं एक्झाम्पल एक आपण AlCl3 जर घेतलं तर इथं 1 आहे, इथं 3 आहे, त्यासाठी आपण इथे घेतात X आणि Y. त्याचं बघा डिसोसिएशन किंवा इक्विलिब्रियम सेटअप कसं झालेलं असेल. आता हा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे म्हणजे याच्यातलं अतिशय थोड्या प्रमाणात त्याचं डिझॉल्व्ह होणार आणि जेवढा डिझॉल्व्ह होईल त्याचं काय होणार कम्प्लीट डिसोसिएशन. कसं होणार बघा, X मोल्स ऑफ B आणि त्याच्यावर चार्ज असणार Y प्लस, Y मोल्स ऑफ A त्याच्यावर चार्ज असणार X मायनस. या पद्धतीने आपण त्याचं डिसोसिएशन घेत असतो. आता जर अशा पद्धतीचं जर हे असेल स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट जर असेल तर त्याचा KSP म्हणजे सोल्युबिलिटी प्रॉडक्ट कसा करणार बघा आपण, दॅट इज KSP इज इक्वल टू, इथं आपण घेतोय Ag प्लस म्हणजे अगोदरचा जो आहे दॅट इज BY प्लस. पण एक लक्षात घ्यायचं आहे की याचे जेवढे मोल्स असणार त्याचा रेस टू पॉवर त्या ठिकाणी लिहायचा आहे दॅट इज रेस टू X इंटू X मायनस त्याचं मोलर कॉन्सन्ट्रेशन रेस टू Y. सो दिस इज दी सोल्युबिलिटी प्रॉडक्ट फॉर एनी स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. असं जर एखादा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट असेल तर त्याचा सोल्युबिलिटी प्रॉडक्ट घेताना आपल्याला ह्या पद्धतीने तो काढावा लागतो. आता बघा तुम्हाला एक जनरल एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे मी, त्याला जर तुम्ही स्पेशलाइज एक्झाम्पल जर घेत गेलो अजून एखाद दोन तर तुमच्या लक्षात येईल की हे नक्की कशा पद्धतीने आपण सोल्युबिलिटी प्रॉडक्ट हा काढायचा असतो. एक एक्झाम्पल बघू बघा इथं आपण. एक्झाम्पल फर्स्ट दॅट इज CaF2 कॅल्शियम फ्लोराईड. हे जे काय आहे आता याचं ज्यावेळेस पाण्यामध्ये आपण त्याला डिझॉल्व्ह करू, हा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे. हे जे एक्झाम्पल घेणार आपण हे सगळे स्पॅरिंगली सोल्युबलचे घेणार आहेत, लक्षात घ्या. आपण सोल्युबल NaCl, KCl, AlCl3 घेणार नाही आपण, कारण की ते सगळे कसे दे आर दी हायली सोल्युबल सॉल्ट्स, दीज आर दी स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट्स. आता जेव्हा आपण हे घेतोय तेव्हा हा सॉलिड फॉर्म मध्ये हा जास्त प्रमाणात राहील, अतिशय थोड्या मोल्स जे असणार हे डिझॉल्व्ह होतील आणि जेवढे डिझॉल्व्ह होतील त्यांचं डिसोसिएशन कसं होणार बघा, दॅट इज Ca2 प्लस अँड 2F मायनस. या पद्धतीने त्याचं जे डिसोसिएशन होणार आहे. आता अशा पद्धतीने एकदा इक्विलिब्रियम सेटअप झाला की त्याचा जो काही सोल्युबिलिटी प्रॉडक्ट आहे हा कसा लिहिता येईल आपल्याला, दॅट इज KSP इज इक्वल टू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ca2 प्लस. आता याचं एकच मोल असल्यामुळे त्याच्यावर आपल्याला त्याचा इंडेक्स देण्याची गरज नाही, इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ
एफ मायनस रेस टू पॉवर 2 घ्यावं लागेल इथं, कारण की इथं 2 मोल्स दाखवलेले आहेत. सो दिस इज दी KSP फॉर दिस टाइप ऑफ सॉल्ट. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ जेणेकरून तुम्हाला ही जी काही कन्सेप्ट आहे ही जास्त क्लिअर होईल. लेट अस टेक द एक्झाम्पल ऑफ Bi2S3. Bi2S3 बिस्मथ सल्फाइड. जेव्हा हा आपण स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे डिझॉल्व करू तेव्हा जेवढं काही मॉल्स डिझॉल्व होतील त्यांचं पुन्हा डिसोसिएशन होणार टू गिव्ह. आता इथं बघा या पद्धतीचं आहे एक्स वाय. तर जेवढे याचे एक असतात तेवढे या ठिकाणी अगोदर आपल्याला घ्यायचे असतात, दॅट इज 2 Bi. आणि याच्यावर इथं जेवढे त्याचे हे असतील मॉलिक्युल्स असतील तेवढा त्याच्यावर चार्ज असणार किंवा ऑक्सिडेशन स्टेट असणार, दॅट इज 3 प्लस 3s2 मायनस. इथं 2 असल्यामुळे इथं 2 मायनस. हे झालं बघा त्याचं. हे आपल्याला लिहिता आलं की नंतर तुम्हाला KSP त्याचं सहजासहजी लिहिता येऊ शकतं. सो KSP दॅट इज सोल्युबिलिटी प्रॉडक्ट फॉर दिस इज इक्वल टू, बघा काय यायला पाहिजे, Bi 3 प्लस ॲज इट इज रेस टू पॉवर 2 इंटू S. दिस इज दी सोल्युबिलिटी प्रॉडक्ट फॉर दिस सॉल्ट. ह्या पद्धतीने तुम्हाला कोणत्याही याचा सोल्युबिलिटी प्रॉडक्ट जो असतो हा काढता येऊ शकतो. आता सोल्युबिलिटी प्रॉडक्ट झाल्यानंतर त्याच्यात अजून एक कन्सेप्ट असते, दॅट इज दी सोल्युबिलिटी किंवा मोलर सोल्युबिलिटी. ती कन्सेप्ट आपण यानंतर बघतोय. मोलर सोल्युबिलिटी ही जी कन्सेप्ट आहे ही आपण स्वतः बघू. इथं मोलर सोल्युबिलिटी कशाला म्हणायचं बघा. सगळ्यात पहिले आपल्याला सोल्युबिलिटी कशाला म्हणतात ते माहिती पाहिजे. सोल्युबिलिटी कशाला म्हणतो बघा आपण, जेव्हा आपण एखादं सोल्युशन तयार करतो आणि सोल्युशन तयार करत असताना एक वेळ अशी येते की त्याच्या पुढे आपल्याला तो जो काही सॉल्ट आहे तो त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करता येत नाही. जी त्याची हायेस्ट लेवल असते त्याला आपण सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो. सॅच्युरेटेड सोल्युशन होण्यासाठी जेवढे आपण त्याचे ग्रॅम्समध्ये घेतलेले त्याचं मास किंवा त्याचं जे काही कॉन्सन्ट्रेशन त्यावेळेसचं जे असणार आहे त्या कॉन्सन्ट्रेशनला म्हणतो आपण त्याची सोल्युबिलिटी. फॉर एक्झाम्पल 1 लिटर पाण्यामध्ये एखादा सॉल्ट फक्त 20 ग्रॅम पर्यंत जर डिझॉल्व्ह होत असेल तर 20 ग्रॅम पर लिटर ही झाली त्याची सोल्युबिलिटी आणि ते सोल्युशन झालं सॅच्युरेटेड सोल्युशन. तशा पद्धतीने आता मोलर सोल्युबिलिटी म्हणजे काय की जर समजा दिलेल्या व्हॉल्यूममध्ये किती नंबर ऑफ मोल्स त्याचे डिझॉल्व्ह होतात ते जेवढे काही त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे इन टर्म्स ऑफ मोल्स त्याला म्हणतो आपण मोलर सोल्युबिलिटी. आता ही मोलर सोल्युबिलिटी जर आपल्याला डिफाइन करायची असेल तर आपण कसं म्हणू बघा, द नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्ट डिझॉल्व्ड टू गिव्ह 1 लिटर ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन इज कॉल्ड ॲज मोलर सोल्युबिलिटी. पुन्हा एकदा सांगतो बघा, मोलर सोल्युबिलिटी म्हणजे काय, द नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्ट डिझॉल्व्ड टू गिव्ह द 1 लिटर ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन इज कॉल्ड इट्स मोलर सोल्युबिलिटी. म्हणजे जेव्हा आपण एखादा सोल्युबल जो काही सोल्युबल किंवा स्पॅरिंगली सोल्युबल कसाही सॉल्ट असू शकतो तो जेव्हा आपण घेतो आणि त्याचं जेव्हा आपण 1 लिटर सोल्युशन बनवतो आणि 1 लिटर सोल्युशन बनवत असताना त्याच्यात जेवढे नंबर ऑफ मोल्स जास्तीत जास्त डिझॉल्व्ह होतील आणि शेवटी कसं सोल्युशन तयार होईल सॅच्युरेटेड सोल्युशन, तर ते सॅच्युरेटेड होण्यासाठी किती नंबर ऑफ मोल्स आपल्याला टाकावे लागले ती संख्या म्हणजेच त्याची मोलर सोल्युबिलिटी. आणि ही मोलर सोल्युबिलिटी आहे ते कॅपिटल एस ने आपण दाखवत असतो. ही झाली मोलर सोल्युबिलिटी. आता बघा आपल्याला असं कन्सिडर करायचं आहे की एक स्पॅरिंगली सोल्युबल जो सॉल्ट आहे आता आपण बघितलं तो स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट सपोज आपण घेतलेला आहे तो आता बघितल्याप्रमाणे BXAY. तर याचे जे काही सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम आहे हा आपण कसा दाखवतो बघा, सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम इज गिवन बाय AY gives, हे बघा हे असणार सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम. हा कसा सॉल्ट आहे स्पॅरिंगली सोल्युबल आहे म्हणजे याचे अतिशय थोड्या प्रमाणात मोल्स डिझॉल्व्ह होणार आणि जेवढे काही डिझॉल्व्ह होतील त्यांचं डिसोसिएशन होतं. कसं आपण आता थोड्या वेळापूर्वी लिहिलं बघा, हे दॅट इज X B
y plus y moles of A x मायनस, हे झालं त्याचा सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम. आणि हे जर त्याचा सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम असेल तर त्याचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट जो असतो हा कसा लिहित असतो आपण, इथं म्हणायचे सोल्युबिलिटी प्रोडक्ट KSP is given by, बघा by plus raised to x into ax minus raised to y. This is equation first. आपण थोडक्यात काय लिहिलं आपण, तर बाकी तुम्हाला काय समजलं असेल तर सोडून द्या. तर एवढं लक्षात घ्यायचं इथं की असं जर सॉल्ट असेल स्पॅरिंगली सोल्युबल तर त्याचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट आपण ह्या पद्धतीने लिहित असतो. आता आपल्याला हे बघायचं आहे की मोलर सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट यांच्यामधलं रिलेशन काय असणार. आता ते रिलेशन बघण्यासाठी आपण असं कन्सिडर करू की हा जो स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे त्याची मोलर सोल्युबिलिटी किती होती, यस एवढी जर असेल तर त्याचे जेवढे काही आयन्स आहेत त्या आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने लिहिता येईल. मी त्याचं म्हणू आपण, आता त्याचा यस ही जर त्याची सोल्युबिलिटी जर असेल तर त्याचं मोलर कॉन्सन्ट्रेशन किती यायला पाहिजे बघा, दॅट इज x इंटू यस. आता इथं तुम्ही x इंटू यस काय घेतलं तर आपल्याला माहिती आहे की हे जे की बी एवढे आयन्स आहेत त्याचे किती मोल्स घेतलेले आपण, x एवढे मोल्स घेतलेले आहेत. आणि त्याची मोलर सोल्युबिलिटी जर यस असेल तर आपल्याला ओव्हरऑल त्याचं कॉन्सन्ट्रेशन जर काढायचं असेल तर त्याच्या मोलर कॉन्सन्ट्रेशनला त्याचे नंबर ऑफ मोल्सने आपण मल्टिप्लाय करावं लागेल. या पद्धतीने आपल्याला ती व्हॅल्यू मिळते. सिमिलरली मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ A x minus is given by y into s. बघा आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत यांचे मोलर कॉन्सन्ट्रेशन ह्या जर इक्वेशन 1 मध्ये आपण जर ठेवल्या तर काय येईल बघा, दॅट इज सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यूज इन इक्वेशन 1 वी गेट KSP is equal to काय येईल बघा, KSP is equal to in bracket x s याच्या ऐवजी आपण घेतले x s raised to x into ys raised to y. फक्त आपण यांच्या मोलर कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी ही व्हॅल्यूज इथं पुट अप केल्या आहेत. बघा आता काय येणार, दिस गिव्स x raised to x, s raised to x, y raised to y and s raised to y. आपण काय करू, जेव्हा सारख्या ज्या टर्म्स आहेत ह्या शेजारी जर घेतल्या तिथे काय येईल, दॅट इज x raised to x, y raised to y आणि s raised to, आता इथं बघा s raised to x पण आहे इंटू x raised to y. आपल्याला एक हे माहिती आहे की जर समजा a raised to x and इंटू a raised to y जर असेल तर आपण काय लिहित असतो, a raised to x plus y. सिमिलरली इथं काय पाहिजे, s raised to x plus y. आपण एकत्रित घेतल्या दोन्ही टर्म्स. नाउ बघा आता हे जे काय आलेले KSP is equal to x raised to x, y raised to y into s raised to x plus y. हेच दुसरं तिसरं काही नसून दिस इज द रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी प्रोडक्ट अँड मोलर सोल्युबिलिटी. मोलर सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट मधलं रिलेशन जे आपल्याला ह्या फॉर्म्युलाने लक्षात ठेवायचे आहे. पुन्हा एकदा सांगतो बघा, KSP is equal to x raised to x into y raised to y into x raised to x plus y. आता हे जे रिलेशन आपण काढलेलं आहे दॅट इज KSP is equal to x raised to x, y raised to y into capital S raised to x plus y. कॅपिटल S काय इथं मोलर सोल्युबिलिटी. कोणत्याही एखाद्या सॉल्टसाठी आपल्याला विचारलं जाऊ शकतं की डिराइव्ह द रिलेशन बिटवीन मोलर सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रॉडक्ट फॉर द गिवन सॉल्ट. आता सपोज आपल्याला एक्झाम्पल बघू आपण काही, हे सॉल्ट दिलेलं आपल्याला AgBr, हा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे. त्याच्यामध्ये जर आपल्याला हे रिलेशन काढायचं असेल तर आपण कसं काढणार, सुरुवातीला बघू आपण AgBr इज डिसोसिएट ॲज, किंवा आपण असं म्हणू त्याचा सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम. त्याचा सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम कसा असणार, हा असणार अनडिझॉल्व्ड स्वरूपातला AgBr. आणि जो डिझॉल्व्ड स्वरूपातला आहे तो कसा असणार, दॅट इज Ag प्लस अँड Br मायनस.
आता याच्यासाठी आपल्याला हे रिलेशन काढायचं आहे. इथं काय येईल बघा, KSP इज इक्वल टू, आता इथे येणार आहे x रेस टू x. सगळ्यात पहिले आपण कधी पण असं हे काढत असताना आपल्याला हे व्हॅल्यू बघायची की x ची व्हॅल्यू किती इथं आणि y ची व्हॅल्यू किती. x इज इक्वल टू बघा इथं अगोदर एक पण मोजली त्यानंतर 1 and y इज इक्वल टू अगेन 1. एकदा x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला काढता आली की हा फॉर्म्युला तर आपल्याला पाठ आहे, लगेच आपण काढू शकतो. दॅट इज x रेस टू इथं 1 आहे म्हणजे 1 रेस टू 1 इंटू y that is 1 raised to 1 into s raised to x plus y that is 1 plus 1. This gives 1 raised to 1 that is 1, 1 is to 1 that is 1, 1 into 1 1 म्हणजे ती लिहिण्याची काही आपल्याला गरज नाही, डायरेक्टली लिहू शकतो आपण s raised to 1 plus 1 that is the 2. KSP is equal to s square. This is the relation between solubility product and molar solubility for the salt AgBr. आता हे एकदम सिंपल मधला सॉल्ट होतात, परंतु वेगवेगळ्या प्रकारचे जर सॉल्ट असतील तर हे रिलेशन तुम्ही कसं लिहिणार याचे सुद्धा आपण काही एक्झाम्पल्स बघू. बघा एक एक्झाम्पल बघू आपण याच्यामध्ये. सेकंड एक्झाम्पल दॅट इज फॉर PbI2. आता PbI2 हा जो काही स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे त्याचा सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम सगळ्यात पहिले आपल्याला लिहिता आला पाहिजे. कसं लिहिणार बघा आपण. PbI2 solid state it gives Pb2 plus 2I minus. बघा हे जर आपल्याला लिहिता आलं याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे त्यामध्ये त्यांची x व्हॅल्यू. x इज इक्वल टू किती बघा इथं काहीच नाही अगोदर म्हणजे x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू किती असणार इथं 2 मोल्स आहे, therefore y इज इक्वल टू 2. आता हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये या सगळ्या व्हॅल्यूज टाकायच्या आपल्याला. therefore KSP इज इक्वल टू बघा काय लिहिता x रेस टू x दॅट मीन्स 1 रेस टू 1 into 2 raised to 2 that is y raised to y and s raised to 1 plus 2 that is x plus y. इथं काय बघा 1 into 4 into s raised to 3 that is 4s cube. Therefore KSP is equal to इथं काय बघा KSP is equal to 4s cube. हे झालं त्यांच्यासाठी रिलेशन फॉर दिस PbI2. आणि याच्यामध्ये एक लास्ट एक्झाम्पल आपण बघू, त्यानुसार तुम्हाला ही जी कन्सेप्ट आहे अजून जास्त क्लिअर होईल. बघा त्याचं एक्झाम्पल मी एक सांगतो तुम्हाला. दॅट इज AlOH3. थर्ड एक्झाम्पल बघू आपण याच्यातलं AlOH3. हा स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट आहे. सगळ्यात पहिले लिहायचा आपल्याला त्याचा सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम. इट गिव्स AlOH3 solid dissociate as Al3 plus बघा Al3 plus 3OH minus 3OH आणि याच्यावर एकच आहे असल्यामुळे OH minus. आता इथपर्यंत जर आल्यानंतर x आणि y ची व्हॅल्यू काढायची असते आपल्याला. हियर x इज इक्वल टू बघा किती आहे काहीच नाही म्हणजे इथं 1 असणार. y इज इक्वल टू इथे किती दिसते आपल्याला 3. therefore y इज इक्वल टू 3. आता ह्या सर्व व्हॅल्यूज आहेत ह्या जर आपण याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये जर पुटअप केल्या तर काय KSP इज इक्वल टू फॉर्म्युला पण आता आपण आपल्याला पाठवायला पाहिजे. x रेस टू पुन्हा एकदा फॉर्म्युला लिहितो मी तुमच्यासाठी. x रेस टू x y रेस टू y capital S raised to x plus y. So put these values 1 raised to 1 into इथं येणार 3 raised to 3 into s raised to 1 plus 3. आता या सर्व याला सिम्प्लिफिकेशन जर आपण करत गेलो तर काय काय येत जाईल बघा. here we get 1 into 3 raised to 3 किती येतात that is 9 into 3 27 into s raised to 4 येणार. That means we will get here 27
एस रेस टू 4, KSP किती येणार आहे तेव्हा 27 एस रेस टू 4. दिस इज द रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी प्रोडक्ट अँड मोलर सोल्युबिलिटी फॉर द सॉल्ट AlOH3 किंवा AlOH थ्राइस. तर ह्या पद्धतीने आपण ते रिलेशन काढू शकतो. याच्यावर तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा एखाद्या मार्कासाठी तुम्हाला एक वेगळा न्यूमेरिकल्स मध्ये याच्यावर एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो दिस इज द मोलर सोल्युबिलिटी. या आयोनिक इक्विलिब्रियममधला एकदम शेवटचा भाग आपला राहिलेला आहे, तो म्हणजेच कॉमन आयन इफेक्ट किंवा कॉमन आयन कशाला म्हणायचं आहे या संदर्भातला आपण शेवटचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.